बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून त्यांनी पाहावं की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली। 1,40,40,00,000 पेक्षा जास्त बहिणींची नोंदणी। अरे बाबा, त्यातल्या 2-3 लोकांना इकडे बोलवा। आजच्या यवतमाळच्या सभेमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही महिलांना संबोधित करत असताना काही महिलांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे काही क्षणासाठी सभेत गोंधळ उडाला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना अचानक काही महिलांनी जोरजोरात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अशा शब्दात त्यांनी सभास्थळ दणाणून सोडलं होतं। त्यामुळं महिलांच्या अचानक घोषणा ऐकून सभेत एकच गोंधळ उडाला होता। त्यानंतर सभेस्थळी असलेल्या पोलिसांनी तत्काळ महिलांना सभेबाहेर केलं होतं। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महिला काही थांबल्या नाही, त्याच्या घोषणा या सुरूच होत्या। या दरम्यान महिलांना धक्काबुक्की झाल्याचं देखील आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो। आणि ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंचावर भाषण करत असताना खाली घडत होती। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यापैकी 2 महिलांना मंचावर घेऊन या, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ असं देखील संजय राठोड यांना सांगितलं। आणि त्यानंतर काही प्रमाणात वातावरण जे आहे ते शांत झालं। मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये हा एकंदरीत गोंधळ उडाल्यामुळं सगळ्याच सभेमध्ये थोड्या काळासाठी जे वातावरण होतं ते गोंधळलेलं बघायला मिळालं। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। असे संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।